नमस्कार। राज्यातील सर्व रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु फक्त हेच रेशनधारक, हेच गॅस ग्राहक आणि हेच पेन्शनधारक यासाठी पात्र ठरणार आहेत। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, अशा नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोबतच ज्यांना पेन्शन मिळत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच आधार कार्डवरती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। सोबतच लाडकी बहिणीचा अन्नपूर्णा योजनेचे गॅसचे पैसे, बोनसचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। देशभरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। वाढती महागाई, वाढती बेरोजगारीमुळे सामान्य नागरिक, गरीब नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तू यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत। हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी, रेशनधारकांसाठी, पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, शासनाने रेशनधारकांसाठी, सोबतच ज्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल किंवा रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळत असेल किंवा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असेल, अशा सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना महत्त्वाचे आणि आनंदी नियम लागू केलेले आहेत। परंतु यासाठी तुमचं बँक खातं स्टेट बँक खातं असणं आवश्यक आहे किंवा तुमचं बँक खातं पोस्ट बँक खातं असणं आवश्यक आहे। बघा, शासन काय म्हणतंय की परंतु हे आनंदाचे निर्णय फक्त महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण भारत देशामधील 130 करोड नागरिकांना याचा भरपूर फायदा होणार आहे। बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कोणत्या जरी राज्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवा। सोबतच यामध्ये ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, बघा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असणं आवश्यक आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य जर एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक असेल किंवा बँकेमध्ये शिक्षक असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। परंतु ज्यांच्या घरामध्ये कोणी शिक्षक नसेल, सरकारी नोकरीला नसेल, पेन्शन नसेल तर अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। सर्वांना माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचं सरकार आलेलं आहे। आता त्यांना केंद्राकडून 7 लाख कोटी इतका निधी महाराष्ट्र राज्यामधील जे रेशनधारक आहेत, सोबतच गॅस ग्राहक आहेत, अशा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आलेला आहे। हा निधी पेन्शनधारकांसाठी आहे, सोबतच रेशनधारकांसाठी आहे आणि राज्यामधील सर्व HP गॅस असेल किंवा दुसऱ्या कंपनीचा गॅस असेल अशा सर्व गॅस ग्राहकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, 7 लाख कोटी म्हणजेच भरपूर मोठी अमाऊंट आहे। तर या निधीमधूनच गॅस ग्राहकांसाठी, रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अशा मोठमोठ्या योजना आणि थेट लाभसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु प्रथमतः बघून घेऊयात की राज्यामधील रेशनधारकांसाठी थेट केंद्राकडून कोणता मोठा लाभ सुरू करण्यात आलेला आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एक एक करत सर्व लाभ बघून घेऊयात। परंतु याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फक्त रेशनधारकांसाठी बघू, त्यानंतर गॅस ग्राहकांसाठी बघणार आहोत आणि सोबतच पेन्शनधारकांसाठी सुद्धा बघणार आहोत। राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशनधारक असेल अशा सर्व रेशनधारकांसाठी शासनाने ज्या भागांमध्ये रेशन कार्डवरती तुम्हाला गहू मिळत नसेल, तांदूळ मिळत नसेल, बघा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, तुम्ही ज्या वेळेस रेशन दुकानामध्ये जाता आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावाने वरून धान्य आलं नाही। बघा, तुमचा जर असा भाग असेल तर तुम्हाला पूर्णपणे आतापासून रेशन कार्डवरती धान्य न देता पैशांच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु ते कसं अनुदान मिळणार आहे ते सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सोबतच जेवढे पण पिवळे रेशनधारक असतील आणि ते व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्यासाठी सुद्धा 1 डिसेंबर पासून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला वर्षानुवर्षे मिळणारे तांदूळ शासनाने बंद केलेला आहे। यापुढे तुम्हाला तांदूळ मिळणार नाही,
तांदळाच्या ऐवजी तुम्हाला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत। इथून पुढे तुम्हाला पिवळ्या रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही। आता बघा, यामध्ये तुम्हाला ज्या जीवनावश्यक 9 वस्तू आहेत तर त्याच्यामध्ये गहू मिळणार आहे, सोबतच साखर मिळणार आहे, मोहरीचे तेल आहे, विविध प्रकारचे मसाले आहेत, सोयाबीन आहे, मीठ आहे, मैदा आहे आणि विविध प्रकारच्या डाळ्या आहेत। सोबतच तुम्हाला हरभरा सुद्धा यामध्ये दिला जाणार आहे। बघा, तुम्ही पिवळे रेशनधारक असाल आणि तुम्ही जर KYC केलेली असेल, घरामधील आपल्या जेवढे पण सदस्य असतील तर त्या सदस्यांना रेशन दुकानामध्ये जाऊन त्यांचे आधार कार्ड घेऊन KYC झालेले असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। अन्यथा तुम्ही आपली KYC लवकरात लवकर करायची आहे। सोबतच केसरी रेशन कार्डवरती सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, केसरी रेशन धारकांना जर रेशन दुकानदार धान्य देत नसेल, बघा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी, भरपूर नागरिकांनी कमेंट केलेल्या होत्या की आमच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे परंतु आम्हाला केसरी रेशन कार्डवरती रेशन दुकानदार धान्य देत नाही। तर तुम्ही काय करायचं आहे, तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करायची आहे। परंतु तुमचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुमची नोंद घेतली जाईल। सोबतच राज्यामधील गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, आता आपण रेशनधारकांसाठी बघितलं तर आता गॅस ग्राहकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आहे ती सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशनधारकांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। तुमच्यासाठी अजून काही महत्त्वाचे लाभ सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। बघा, गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। गॅसचे वाढलेले भाव आणि न परवडणारा गॅस यामध्ये भरपूर मोठा फरक झालेला आहे। बघा, सामान्य माणसाला गॅस परवडत नाही। आता या दृष्टिकोनातून शासनाने काय उपाययोजना केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट करायचं आहे। बघा, सामान्य माणसाला गॅस परवडत नाही या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा सर्व नागरिकांसाठी आणि कुटुंबधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेअंतर्गत सर्व गॅस ग्राहकांना पूर्णपणे मोफत वर्षाला 3 गॅस दिले जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। ज्यांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांना व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिंक सुद्धा देणार आहे। सोबतच ज्या गॅस ग्राहकांनी आपली KYC केलेली असेल किंवा आपला जो गॅस आहे त्यांनी आपली KYC केलेली नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, KYC केल्यामुळे भरपूर फायदा होतो। ज्या नागरिकांची KYC झालेली असेल तर त्यांना आतापासून गॅसवरती सबसिडी मिळणार आहे। वर्षाला 10 गॅसवरती मिळत होती परंतु आतापासून 12 गॅसवरती सुद्धा सबसिडी दिली जाणार आहे। सोबतच तिसरा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, सोबतच पेन्शनधारकांसाठी आहे। बघा, राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने पेन्शनमध्ये वाढ केलेली आहे। बघा, सर्वांना माहिती आहे की पेन्शन ही कोणाला दिली जाते, एक तर रिटायरमेंट झालेले किंवा ज्यांचे वय 60 ते 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। बघा, तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ केलेली आहे परंतु तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सोबतच बँक पासबुक असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला हा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा, प्रथमतः ज्येष्ठ नागरिकांना अगोदर शासनाने काय केलेलं होतं, 1500 रुपयांची पेन्शन सुरू केलेली होती। बघा, ज्यांचे वय 60 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल अशा नागरिकांसाठी 1500 रुपये इतकी पेन्शन सुरू केलेली होती। परंतु आता 600 रुपयांनी ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन वाढवण्यात आलेले आहे। परंतु काही माता भगिनी अशा असतील की त्यांना पेन्शनधारक मिळत नसेल किंवा पेन्शन मिळत नसेल तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे। तसंच ज्या माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल, त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असेल, त्या माता भगिनींना 5 हप्ते मिळालेले असतील किंवा ज्यांना मिळाले नसतील किंवा त्यांना 6वा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांच्यासाठी शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, आजची तारीख आहे 1 डिसेंबरपासून हे महत्त्वपूर्ण निर्णय लागू करण्यात येणार आहेत। राज्यामधील 35 लाख महिलांची DBT तयार करण्यात आलेले आहे परंतु त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जो 6वा हप्ता आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपये होती परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रसिद्धनामा केला होता त्याच्यामध्ये सर्व स्पष्ट सांगितलं होतं की 2100 रुपये इतकी रक्कम करू, म्हणजे 600 रुपयांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। बघा, राज्यामधील सर्व रेशनधारक सोबतच राज्यातील सर्व पेन्शनधारक, गॅस ग्राहक आणि लाडक्या बहिणी अशा सर्व माता भगिनींसाठी, गॅस ग्राहकांधारकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे अपडेट आहे। यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कामे सुद्धा करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पुढे सुद्धा वर्षानुवर्षे असाच लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला काही अपडेट करणं
गरजेचं आहे। तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु केसरी रेशनधारकांना धान्य शासन का देत नाही, तर त्यांना मागच्या वेळेस जे अपडेट करायला लावलेले होते तर त्यांनी ते अपडेट न केल्यामुळे त्यांना धान्य देत नाही। बघा 1 डिसेंबरपासून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। यासोबतच वाढलेले तेलाचे भाव आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव हे लक्षात घेता शासनाने रेशनधारक, बँक खाते आणि गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायला लावलेली आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला वर्षानुवर्ष या गोष्टींचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा भारत देशामध्ये 80 करोडपेक्षा जास्त नागरिक रेशनधारक आहे। प्रत्येक नागरिकाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड 100% आहे, परंतु याच रेशन कार्डवरती शासनाने नवीन नियम लागू केलेले आहेत। यामध्ये KYC करणं सोबतच अजून सुद्धा नवीन निर्णय लागू केलेले आहेत। बघा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जन्मलेली असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने सुद्धा धान्य दिले जाणार आहे, परंतु त्यासाठी महत्त्वपूर्ण अशी कामं करणं गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींना जर गॅसचे पैसे 2,500 रुपये मिळालेले नसतील तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आलेला आहे। बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅसचे पैसे आज फक्त याच महिलांना जमा होतील। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आजची तारीख 1 डिसेंबर आहे। 1 डिसेंबरची अपडेट आहे। यामध्ये ज्यांनी गॅसची KYC केलेली असेल आणि गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असेल तर तुम्हाला गॅसचे 2,500 रुपये येणार आहेत। सोबतच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे थेट जमा केले जाणार आहेत। सोबतच गॅस कनेक्शन जर तुमच्या म्हणजेच महिलेच्या नावाने असणं का गरजेचं आहे, कारण तुम्हाला जिथून गॅस भरून आणता किंवा ज्या ठिकाणी आपले आधार कार्ड लिंक केलेलं आहे, पॅन कार्ड लिंक केलेलं आहे किंवा आपलं पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर या सर्व गोष्टींसाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे। सोबतच राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी शासनाने मोठी तरतूद केलेली आहे। बघा यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 600 रुपयांनी पेन्शन तर वाढवलेलीच आहे। सोबतच जे नोकरीला होते, ज्यांची रिटायरमेंट झालेली आहे, अशा पेन्शनधारकांना सुद्धा स्थगिती देण्यात येणार आहे। बघा ही स्थगिती कशासाठी देण्यात येणार आहे, त्यांना जी जुनी पेन्शन चालू होती तर त्याच्यामध्ये वाढ केला जाणार आहे आणि जी जुनी पेन्शन होती तुमची काय मिळत असेल त्या पेन्शनमध्ये तुम्हाला आता स्थगिती देण्यात येणार आहे, परंतु त्याऐवजी तुम्हाला नवीन पेन्शन सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची रक्कम सुद्धा मोठी असणार आहे। सोबतच राज्यामधील सर्व आधार कार्ड धारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा राज्यामधील सर्व नागरिकांनी आपली KYC करणं गरजेचं आहे। त्यानंतर नागरिकांना डीबीटीद्वारे पैसे खात्यात येतात। बघा तुम्ही जर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे, त्याची KYC करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला डीबीटीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे हे पैसे खात्यावरती येत असतात। सोबतच आधार कार्डाची सर्व कामे घरच्या घरी करता येणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरले असतील तर त्या माता भगिनींना 20 प्रमुख जिल्ह्यांमध्ये हा जो 6वा हप्ता आहे तो विस्तारित होणार आहे। आजची तारीख आहे 1 डिसेंबर, अजून 2 दिवसांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहे। परंतु ही 35 लाखाची डीबीटी जो 6वा हप्ता आहे तो प्रथमतः कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, बीड आहे, लातूर आहे, सोबतच सातारा, बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होतील। बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे, परंतु राजीनामा देताना त्यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, त्यामुळे आमचं महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे महायुतीचं सरकार कधीही लाडक्या बहिणींच्या आशा भंग होऊन देणार नाही आणि त्यांचा विश्वास सुद्धा उडून देणार नाही। त्याच्यामुळे 6वा हप्ता सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे मिळालेले आहे। सोबतच तुम्हाला अजून मोठे 3 लाभ सुद्धा सुरू करणार आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी एकनाथ शिंदे साहेबांनी अपडेट दिलेले आहे। सोबतच जे रेशनधारक असतील पिवळे केसरी रेशनधारक तर तुम्हाला 1 डिसेंबर पासून पैसे सुरू झालेले आहेत। आता रेशन कार्डवरती पैसे कसे बघायचे तर तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे। आपल्या मोबाईलमध्ये जो प्ले स्टोअर नावाचा ॲप असतो त्या ॲपवरून आपण दुसरे ॲप डाउनलोड करत असतो, तर तिथूनच तुम्हाला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यामार्फत तुम्हाला मेरा रेशन 2.0 हा ॲप सुद्धा सुरळीतपणे चालू केलेला आहे। त्याच्यामुळे ज्या नागरिकांची KYC झालेली असेल, आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक केलेलं असेल तर तुम्ही मेरा रेशन 2.0 या नावाचं ॲप सुरू करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं आहे। सोबतच रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी
बातमी आलेली आहे। भारतामधील 80 करोड रेशनधारकांना 100% लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या जे कुटुंबधारक किंवा जे नागरिक गरीब आहेत तर त्या नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। सोबतच जे नागरिक मजुरी करतात अशा मजूर कामगारांना सुद्धा रेशन कार्डवरती महत्त्वपूर्ण असा लाभ दिला जाणार आहे। सोबतच बांधकाम कामगार आहे, शेती करणारे नागरिक आहे, सोबतच छोटे मोठे व्यापारी सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती महत्त्वपूर्ण असे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। सोबतच ज्या नागरिकांचे SBI मध्ये खातेदार असतात अशा खातेधारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, SBI मध्ये खाते असेल तर तुम्हाला 50,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। बघा, ही काही खोटी बातमी नाही किंवा फेक बातमी नाही, तर अगदी खरोखर बातमी आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यानंतर कमेंट करा, काय अडचण आली तर कमेंट करा किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन सुद्धा ही गोष्ट विचारू शकता। परंतु कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत ते सुद्धा लक्षात घ्या। ही काही योजना नाही, तर ही बँकेकडून कशा पद्धतीने खातेधारकांना पैसे दिले जातात ते सुद्धा सांगणार आहे। बघा, SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। पहिली जी बातमी आहे ती म्हणजे प्रत्येक खातेधारकाला 50,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार। सोबतच बँकेमध्ये सर्वात मोठी सेवा दिली जाणार आणि ATM वरती सुद्धा पैसे तुमचे जास्त काटणार नाही। त्याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा करायचे आहे।